रामकृष्ण हरी. भक्त कोणाला म्हणायचं, संत कोणाला म्हणायचं याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर अंधारातून प्रकाशाकडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर भक्त कोणाला म्हणायचं, संत कोणाला म्हणायचं बघा. जो या देवाला, या प्रभूला जाणतो, ज्याचं नातं या देवाशी जोडलेलं आहे त्यालाच आपण भक्त म्हणतो. असा भक्त कोणाबद्दल मनामध्ये वैर बाळगत नाही, द्वेष बाळगत नाही, परकेपणाची भावना ठेवत नाही. तर प्रत्येक मानवाला ते आपलेसं करून घेतो. माणसाला केवळ माणूस समजतो अशी भावना असणे म्हणजेच भक्ती होय. परंतु या जगातल्या लोकांना पदोपदी मानवाचा तिरस्कार होत असतो, राग येत असतो, द्वेष येत असतो. हजारो प्रकारच्या लोकांना मानवामध्ये लढाया घडवणे, भांडणं लावणे, कुठं भाषेचा विरोध, कुठं पंथांचा विरोध, जातीपातीचा विरोध, असं माणसापासून एकमेकाला दूर करत असतात जातीपंथावरून. तर मात्र भक्त परंतु अशी संधी पाहत असतो की ज्यायोगे मानवाला मानवाशी आपण कसं जोडायचं, या परमपिता परमेश्वराचा आपण सेवक आहे, त्याला त्या परमपिता परमेश्वराला जवळ कसं करायचं. आणि आज या जगाची बघा विनाशाकडे वाटचाल होत आहे. गुरुपीर पैगंबर पण यांचे आदेश उपदेश शिकवणुकीला माणूस समोर ठेवत आहे. परंतु काही लोक बिलकुलही जे गुरुपीर पैगंबरांचे जे आदेश आहेत ते मानत नाहीत. म्हणून तर हे भांडणं होत आहेत बघा. तर गुरुपीर पैगंबरांनी या जगाला सर्व काही शिकवलेलं आहे. चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, कोणत्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं हे सर्व त्यांनी महापुरुषांना उपदेश केले आहेत. तरी पण काही लोक ते आत्मसात करत नाहीत. ते लगेच विसरून जातात, लगेच ते शस्त्र हातामध्ये उचलतात. परंतु हे चांगलं आहे का हो? नाही चांगलं. तर आपण सदैव देवावर, निराकार परमपिता परमेश्वरावर हवाला ठेवून त्याच्यावरती सर्व सोडूनच आपलं जीवन व्यतीत करायचं आहे. तो जे करेल ते मला मान्य आहे आणि त्याने मला, ह्या परमपिता परमेश्वरानेच मला हे दुःख दिलेलं आहे. कारण माझी कुठेतरी चूक झालेली आहे म्हणून मला हे दुःख दिलेलं आहे. हे परमपिता परमेश्वरावर तुम्ही सोडून द्या. कधीही त्या परमपिता परमेश्वराला तुम्ही बोलू नका की मला देवानं असे दिवस का दिले. त्याच्यावरती तुम्ही सोडून द्या की त्याला जे मान्य असेल ते करेल, तेव्हाच तुमचं आयुष्य सुखमय होणार आहे. कोणालाही दोषी ठरवू नका तुम्ही. आपल्याला बघा, मानव मात्राला दुःख द्यायचं काम मानव करत नसतो. परंतु हे मानवाला कधी समजणार. आपल्या आपापसातच भांडत असतात, जातीपातीवरून, रंगरूपावरून, पैशावरून किंवा कशावरून, संपत्तीवरून, प्रॉपर्टीवरून अशी जी भांडणं होत आहेत, या जगाला कधी समजणार. पूर्वी कसं असायचं, माणसांना त्रास देणारे राक्षस होते. परंतु आता राक्षस माणसातच तयार झाले आहेत. आता राक्षस नाहीत, परंतु माणूस राक्षस बनलेला आहे. ज्याच्याजवळ हे निराकार परमपिता परमेश्वराचं ज्ञान असतं, त्याच्या हृदयात ही भावना असते, तो कधीही भांडण करत नसतो. तो परमपिता परमेश्वराच्या परमार्थाच्या मार्गावर चालत असतो. तो हरीच्या आधारावर चालत असतो. त्याच्या मनामध्ये वैर, द्वेष, ईर्ष्या, परकेपणाची भावना कधीही येत नाही. जरी त्याला विरोध करायची वेळ आली तरीही तो त्यामध्ये द्वेषाची भावना त्याच्यामध्ये कधीच होत नसते. त्यासाठी आपण ब्रह्मज्ञान घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही ब्रह्मज्ञान घ्याल तरच तुम्हाला माणसामध्ये माणूस दिसू लागेल. जे ब्रह्मज्ञानी संत आहेत ते फक्त माणसामध्ये माणूस आणि देव बघत असतात. जे राक्षस आहेत तेच दुसऱ्याला त्रास देत असतात. आणि हे राक्षस जर ह्या राक्षसाचा विनाश करायचा असेल तर प्रत्येकाने ब्रह्मज्ञान घेणं गरजेचं आहे. जसं बघा, आपण पाहतो की एखादा माणूस खूप चिखल आहे, पाऊस खूप आलेला आहे आणि त्या चिखलामध्ये फसलेला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करूच ना. त्याला जोर लावू की तो कसा बाहेर येईल. तो फसलेला आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करू की एखादी दोरी फेकून त्याला देऊ की ह्या दोरीला पकडून तू बाहेर निघ. त्याला बाहेर काढण्यासाठी अनेक मार्ग आपण शोधतो. अशाच प्रमाणे हा संसार देखील एक दलदल आहे आणि पदोपदी या संसारामध्ये आपण फसत जातो. या संसारामध्ये आपल्याला भटकवणारे पण खूप असतात. परंतु यांच्यापासून आपण दूर होणं गरजेचं आहे. नामाचा आधार घेतला आपण
या परमपिता परमेश्वराचा आधार घेतला तर आपलं कल्याणच होणार आहे, आपला बचाव होणार आहे. म्हणूनच भक्त देवाचा आणि निराकार प्रभूचा महिमा गातात. हाच भक्तांची शान वाढवतो, भक्तांचं नाव मोठं करतो. तर दासीला जेवढं माहीत आहे तेवढं दासीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दासीच्या बोलण्यातून काही चूक झाल्यास दासीला उदार अंतकरणाने माफ करा आणि जे चांगले शब्द आहेत ते सद्गुरूनेच बोलून घेतलेले आहेत असे समजून आत्मसात करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी ओम. धन निरंकारजी.